कामगार मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर आज प्रथमच बुलढाणा जिल्ह्यात आले असता त्यांनी विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतनगरी शेगावात दाखल होऊन संत गजानन महाराजांचं दर्शन घेतलं। त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीयही होते। कामगार मंत्रालय फार मोठे असून कामगारांचे प्रश्न सोडवायचे आहेत, बेरोजगारांना काम द्यायचे आहे अशी भावना यावेळी आकाश फुंडकर यांनी व्यक्त केली असून पालकमंत्री पदावर आपण दावा केला नसून पार्टी जो आदेश देईल ते काम मी करत असतो अशी प्रतिक्रिया दिली। माजी मंत्री तथा जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते। यावेळी श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरातून विश्राम भवनापर्यंत कामगार मंत्री फुंडकरांची ओपन कारमधून रॅली काढण्यात आली। यावेळी या भागाचे आमदार डॉक्टर संजय कुटे आणि नामदार आकाश फुंडकर यांनी नागरिकांना अभिवादन करत स्वागत सत्कार स्वीकारले। विदर्भ लोक न्यूज मुख्य संपादक संतोष कुलथे, बुलढाणा। काय भावना आहेत? मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा श्री गजाननाच्या दर्शनाला आलात। आज पहिल्यांदाच मतदारसंघात येतोय आणि इथे येत असताना एवढी मोठी जबाबदारी पेलताना कुठेतरी आपण आपल्या श्रद्धास्थानी नतमस्तक झालो पाहिजे आणि त्यासाठी आज गजानन महाराजांकडून प्रेरणा शक्ती घेण्यासाठी इथे आलो आहे की येणारे 5 वर्ष माझ्या हातून चांगली सेवा त्या महाराष्ट्रातील जनतेची घडो, जिल्ह्यातील जनतेची घडो आणि मतदारसंघातील जनतेची घडो आणि विशेष करून जे कामगार खातं मला मिळालं आहे त्या कामगार खात्याला आता मला न्याय देता आला पाहिजे, त्या दृष्टीने आता मी काम करणार। हे आहेत कामं आहेत, कामगारांचे न्याय हक्काचे विषय असतील, त्यांच्या कुटुंबियांचं भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने कामं असतील, अंतर्गत औद्योगिक विवादाचे विषय असतील किंवा कामगार विभागाच्या माध्यमातून आपल्या भागातील सर्व कामगारांना न्याय मिळणं असेल आणि महाराष्ट्रातील कामगारांना न्याय मिळणं असेल, खूप मोठं खातं आहे आणि याचा अभ्यास करून निश्चितपणे चांगलं काम उभं करता येईल। बुलढाणा जिल्ह्याच्या पालकमंत्री मंत्रिपदावर आपण दावा केला? मी दावा कशावरच केलेला नाही, जे पार्टी आदेश देईल ते काम मी करत असतो। विदर्भासह महाराष्ट्रातील तसेच संपूर्ण देशभरातील राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, ऐतिहासिक, कृषी विषयक, गुन्हेगारी संदर्भातील तसेच मनोरंजनात्मक व सिनेसृष्टीतील महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी विदर्भ लोक न्यूज चॅनलला आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बातम्या किंवा जाहिरातीसाठी संपर्क करा।